पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। बरं मला सांग, तू मला काय इथे आणलंस? हे काय? माझ्या आठवणीतल्या पेटींची सगळ्यात आवडती आठवण. पण ह्यात माझ्यावरचं प्रेम व्यक्त करणाऱ्या कविता आहेत. तिने या सगळ्या मला एकदा वाचायला दिल्या होत्या. त्या वाचण्यामध्ये इतकं रमून गेलो होतो मी की वेळेचं भानच राहायचं नाही. एवढ्या छान लिहिल्यात. तू वाचून बघ एखादी, कळेल तुला. आता फक्त आठवणी राहिल्यात ग. तिच्यासोबत घालवलेले क्षण पुन्हा पुन्हा जगतो मी या डायरीमुळे. मिस्टर राजे खूप मोठे बिझनेसमॅन आहेत. जगभरात व्यवसाय आहेत त्यांचे. आणि हा अल्बम ते म्युझिक इंडस्ट्रीमध्ये एंट्री करण्यासाठी घेतात. आणि तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत त्यांना. सर डोंट वरी, आम्ही रिहर्सलला सुरुवात सुद्धा केली आहे. हो, मग सॅम्पल सॉन्ग तयार झालं का तुमचं? यावेळी कोणताही हलगर्जीपणा चालणार नाहीये. प्रभासने एकदम प्रोफेशनल वाटायला हवं. अहो पण सर, आम्ही प्रोफेशनलीच काम करतो. तुम्ही तर आमची कॉन्सर्ट पण बघितली आहे. अरे हो, पण प्रभासने आज जसं मला ऑफिसचं कारण सांगितलं तसं मिस्टर राजेंना सांगून चालणार नाही ना. आणि प्रभास जरी असं ऑफिस खेळणार असेल ना तर मग कठीण आहे सगळं. सर प्लीज डोंट वरी, आम्ही तुमचा शब्द पडू देणार नाही फॉर शुअर. हे तुमच्याच फायद्याचं आहे. सो टेक इट सिरियसली. ओके सर, थँक्यू सर. कॅश, आपण प्रभासला भेटून हे सांगितलं पाहिजे आणि सिरियसली तयारीला लागलं पाहिजे. हो. छान आहे ना शर्ट? आवडला? मस्त आहे. मला खात्री होती नक्कीच आवडेल. बरं हा ठेव तुझ्याकडे, आणि जेव्हा केव्हा घालशील ना तेव्हा सेल्फी काढून पाठव. ओके? कशाला? हा? काय गरज होती याची? अरे ठेव रे, ठेव. नाही खरंच, म्हणजे एवढं कॉस्टली गिफ्ट घ्यायची काय गरज होती मी? बरं आज काही माझा वाढदिवस नाहीये किंवा तसंच काही ओकेजन पण नाहीये, मग कशाला हे गिफ्ट वगैरे? का मग तसं काही ओकेजन हवं का प्रत्येक वेळी? सहज प्रेमानं नाही देऊ शकत का? प्रेमानं दिलेल्या गोष्टींची किंमत नसते तुला? नाहीये तुझा वाढदिवस, ठीक आहे. मग काय आता तुझा वाढदिवस येईपर्यंत हा शर्ट माझ्याकडे ठेवायचा आणि मग तुला द्यायचा? काही अर्थ आहे का याला? प्रेमानं आणला होता ना मी तुझ्यासाठी. ठीक आहे, नको तुला, दे. मला वाटलं प्रेमाने दिलंय तर घेशील, ठेवशील. समोरच्या माणसाच्या प्रेमाची किंमत असते, भावनांची किंमत असते कोणाकोणाला. पण मीच वेडी आहे असा विचार करायला. नेक्स्ट टाइम पासून ना असा विचारच करणार नाही मी. लक्षात ठेवेन सगळं. तुला ना गिफ्टच आणणार नाही नेक्स्ट टाइम पासून. किंवा आणायचं जरी असेल ना तरी तुला फोन करून विचारेन कोणतं हवंय गिफ्ट, काय हवंय तुला, तुझं बर्थडे आहे का, काही ओकेजन आहे का, तरच आणेन. ठीक आहे, बाय. एक मिनिट, किती रागवतेस तू? तू एवढं प्रेमाने गिफ्ट आणलंयस माझ्यासाठी आणि ते मी माझ्याकडे घेणार नाही, ठेवणार नाही, असं होईल का? दे दे दे. मी किती छान आहे हा शर्ट, वा. मला माहित होतं आहे तुला माझ्या प्रेमाची कदर. बरं घालशील तेव्हा नक्की सेल्फी काढून पाठव. मला बघायचंय माझं प्रेम कसं दिसतं. बाय द वे, वीणा काल घरी आल्यावर काय म्हणाली? आता तिचं काय आपल्यामध्ये? नाही आपल्यामध्ये नाही, पण हा सुद्धा आपल्या प्लॅनचा एक भाग आहे ना. सांग ना, काय म्हणाली वीणा? आली तेव्हा अपसेटच होती, पण मला नाही वाटत ती मागे हटेल. जिद्दी आहे. आणि आत्या खूप कठोर आहे.
ती सुद्धा तिचा निर्णय बदलेल असं मला वाटत नाही. मला भेटायचंय तुझ्या आत्याला. काय? हा भेटवेन कधीतरी. कधीतरी नाही, आत्ता. इतकं करूच शकतोस ना तू माझ्यासाठी? शर्टाची शपथ आहे तुला. शर्टाची शपथ देतेस तू मला? प्रश्न शपथेचा नाहीये. आत्या नाही ऑफिसमध्ये, घरी गेली. अच्छा, म्हणजे वीणाने कामाच्या मध्ये येऊन भेटलेलं चालतं पण मी नाही. तिला वेगळे नियम, मला वेगळे नियम, असं का? हा भेदभाव का? हे बघ, मी तुझ्या आत्याशी बोलले असते ना तर तुझाच फायदा होता त्याच्यात. तुला उपयोग झाला असता त्या गोष्टीचा. पण ठीक आहे, नकोय तुला, जाऊ दे. बाय द वे, आत्ता भेटलास त्यासाठी थँक्यू. शर्ट ठेवलास त्यासाठीही थँक्यू. बाय. ए किती रागवतेस ग तू? काय झालं एवढं रागवायला तुला? आता काय मी खुश होऊन जाऊ का? माझं काम नाही होतंय मग मी रागवूनच जाणार ना, चिडूनच जाणार. मी असताना तुझं काम होणार नाही असं शक्य आहे का? तुला आत्याला भेटायचंय ना? चल. मी सांगेन तसंच वागायचं, तरच भेटवेन. ओके. शैलजा मॅडम आहेत का? आहेत ना. कोण आहात आपण? अहो अहो काय करता तुम्ही? अहो ऐका ना. अहो अहो काय करता तुम्ही? एक मिनिट, मी तुम्हाला नंतर फोन करते. तू काय करतेस इथे? उठ. मी नाही उठणार. व्हॉट? जोवर तुम्ही मला माफ करत नाही तोपर्यंत मी उठणार नाही. मी तुमचं पायच सोडणार नाही. पाय सोड माझा. नाही, तुम्ही मला वाटेल ते बोला, वाटेल ते बोला, हवं ते बोला, पण पण तुमच्या मनात माझ्याविषयी राग नका ठेवू मॅडम. मला मला खूप वाईट वाटेल तसं झालं तर. मॅडम प्लीज माफ. पाय सोड. नाही, मी नाही सोडणार. हे बघ, माझा निर्णय झालेला आहे आणि कुणीही कितीही सांगितलं ना तरी मी माझा निर्णय बदलत नाही. जाऊन सांग त्या वीणा आणि प्रभासला, त्या दोघांचं नातं मी मान्य करणार नाहीये. सोड तू आधी. मॅडम सोड पाय माझा. ही आत कशी आली? मलकीनबाई त्या ऐकतच नव्हत्या, एकदम आत आल्या. खरंच त्यांची काही चूक नाहीये मॅडम. खरंच तुम्ही निघा. त्यांची खरंच काही. तिकडे ऑफिस मध्ये ती वीणा आणि इथे तू. हे बघ, जे काही नाव असेल तुझं, माझा निर्णय झालाय आणि तो बदलण्याचा प्रयत्न करू नकोस. जाऊन सांग तुझ्या बहिणीला, तू प्रभासवर बुरळ घालू शकतेस पण मला फसवू शकत नाही. कळलं? बरोबर आहे तुमचं. बरोबर आहे. त्या दोघांबाबतीत तुम्ही जो काही निर्णय घेतलाय तो अगदी योग्य आहे. आणि मी त्यांच्या लग्नाबद्दल बोलायला आलेच नाहीये. खरंच माझा काही संबंध नाही त्यांच्याशी. मी इथे स्वतःसाठी आले. दुर्दैवानं ना, वीणा माझी बहीण, त्यामुळे तिच्यावरचा राग किंवा तिच्या बाबांवरचा राग तुम्ही प्लीज माझ्यावर नका काढू. कारण मी त्यांच्यासाठी इथे आलेच नाहीये. माझा काहीच संबंध नाहीये त्यांच्याशी. मी परत एकदा क्लिअर करते. मग का आलीयस इथे? मॅडम, मी तुम्हाला खूप मानते. खरंच मला ना तुमच्यासारखं बनायचंय. खूप मोठमोठी स्वप्न आहेत माझी, ध्येय आहेत. पण दुर्दैव मॅडम, घरच्यांना नाही समजत हे.
बुरसटलेल्या विचाराचे येत नुसते. मुलींनी स्वप्नच बघू नये म्हणे. का का बघू नये स्वप्न मुलींनी? इतके बुरसटलेले विचार. मॅडम, माझी अवस्था तुम्हीच समजू शकता, कारण हे एवढं वैभव ऐश्वर्य तुम्ही स्वतःच्या बळावर उभं केलं, आणि म्हणूनच मी तुमच्याकडे आले. मला तुमच्यासारखं व्हायचंय मॅडम. मला माहिती नाही कितपत जमेल ते, पण प्रयत्न नक्की करू शकते ना मी खरं सांगते हा, त्या दोघांच्या लग्नाशी याचा काही एक संबंध नाहीये. मला त्याच्यात इंटरेस्ट पण नाहीये, खरंच शपथ. मला फक्त काम करायचंय, तुमच्यासारखं मोठं व्हायचं. प्लीज माझी मदत कर. काय हवंय एका शब्दात सांग. वीणाची बहीण म्हणून नाही, किंवा त्या घरातली कोणीतरी म्हणून, तर एक होतकरू मुलगी एका यशस्वी उद्योजिकेकडे तिचं मार्गदर्शन मागते. गुरु व्हाल माझ्या, प्लीज. प्रभास, झालं की नाही गाणं लिहून? नाही ना यार अंकल, यार मी खूप प्रयत्न करतोय पण आज सुचतच नाहीये. अरे काही नाही, हे बघ. प्रभास, तुला सुचत नाही असं होऊच शकत नाही. तू तर आमचा स्टार रायटर आहेस यार. कम ऑन, थिंक ऑफ समथिंग. रिलॅक्स रिलॅक्स. सांग सांग, थॉट काय आहे सांग. सारे आता गंधाळते, तू सोबती असता. मनभर जरा रिमझिमते, तू सोबती असता. मौनातुनी रातही सरते, येता सयही मनी छळते. हुरहुर अंतरी दाटू लागते, क्षणभर सारे झुरू पाहते. हृदयी प्रीत जागते, हृदयी प्रीत जागते. वाव, सुंदर कविता होती यार वीणा. काय सुरेख लिहितेस तू. वीणा, एक मिनिट. तू हे लिहिलंयस, तू कविता करतेस, कधीच सांगितलं नाहीस मला. प्रभास, हो मला नाही लिहिता येत कविता. काय वीणा, इतकी छान कविता लिहिलीस तू आणि मला लिहिता येत नाही म्हणतेस. हे म्हणजे फारच झालं तुझं. खरंच मी नाही लिहिली आहे कविता, खरंच. तू नाही लिहिली, मग कोणी लिहिलीये? ही कविता मला या डायरीत सापडली, आणि ही डायरी प्रभासच्या आत्तूची. हा?
इम्पॉसिबल. माझी आत्तू आणि कविता शक्यच नाही. कसं आहे ना प्रभास, माणसाच्या वर्तमान काळावरून त्याच्या भूतकाळाचा अंदाज कधीच बांधू नये. कारण वर्तमान काळ आणि भूतकाळात खूप फरक असतो. हे बघ, तू काय बोलतेस कळतंय मला, पण तुला मिळाली कुठून ही डायरी? मामाने दिली आणि मामाला तुझ्या आत्तूने. इतकी वर्ष त्याने ही डायरी जपून ठेवली होती. अब समझ में आया प्रभास के टैलेंट का राज. तुझ्या तर रक्तातच आहे रे हे. बरं झालं वीणाला ही डायरी मिळाली. आता यापुढे आपल्याला गरज लागली तर ह्यातल्या कविता वापरूया ना, काय? येस. प्रभास, तुझं काय म्हणणं आहे यावर? गाईज, आय एम सॉरी, पण मी याला फॉर नाहीये. का? का काय कॅश? म्हणजे आत्तूने बनवलेली कविता आहे आणि तिला न विचारता आपण वापरणं चूक आहे. फॉर दॅट मॅटर आत्तूच नाही, म्हणजे कुणी जर कविता बनवली असेल आणि त्या माणसाला न विचारता आपण त्याची कविता वापरली तर नाही आहे ना बरोबर. तो नको. बरोबर आहे तुमचं, पण जर ह्या कवितेवर आधारित असलेलं एखादं गाणं तयार केलं आणि त्यांना ऐकवलं तर? प्रभास, ह्या निमित्ताने मला पुन्हा एकदा आत्तूच्या जवळ जाता येईल आणि त्यांचं मन जिंकता येईल. म्हणजे बघा ना, इतक्या वर्षांपूर्वी लिहिलेली कविता जर गाण्याच्या रूपात त्यांना ऐकायला मिळाली तर कदाचित आत्तू सुद्धा खुश होईल. आणि कविता जर इतकी सुंदर आहे तर गाणं सुद्धा सुंदर होईल असा प्रयत्न करूयात ना आपण. हे करू शकतो आपण. चला कामाला लावूया. लेट्स. हाय. उर्मी, तू काय करतेस इथे? का? या आधी सुद्धा आले मी इकडे, मग आज एवढा शॉक का? तेव्हा वीणाचा पाय बरा नव्हता म्हणून तू यायचीस. आता सगळं ओके. ठीक आहे, तुम्हाला नाही आवडलंय मी इकडे आले तर मी निघते. बाय. उर्मी थांब. उगाच डोक्यात राग नको घालून घेऊस. मला फक्त एवढंच विचारायचं होतं की इथे कशासाठी आलीस? मी इकडे फक्त एवढंच सांगायला आले की आज मी सदावर्तेंच्या घरी गेले होते, शैलजा सदावर्तेंना भेटायला. काय? तू माझ्या घरी गेली होतीस? एक मिनिट. तुझं आणि वीणाचं लग्न व्हावं नाही व्हावं ह्यासाठी नव्हते गेले. काय ना, मला अनेक महत्वाची कामं. मी माझ्यासाठी गेले होते. म्हणजे यांच्या घरी म्युझिक चालत नाही आणि तसं असून सुद्धा प्रभासची आत्या त्याला पाठिंबा देते आणि त्याच्याच जीवावर तो एवढा मोठा झालाय. नाही का, एवढा मोठा बँड फॉर्म केला, एवढं सगळं केलं, तर मला असं वाटलं की त्यांनी माझ्या स्वप्नांना सुद्धा पाठिंबा दिला तर मी कुठच्या कुठे जाईल, नाही का? काय तू हे सगळं बोललीस माझ्या आत्तूशी? हो, बोललेही आणि त्यांनी माझं ऐकूनही घेतलं शांतपणे.